नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघतो की सगळेजण नंदिनी आणि जीवाला चिडवत आहेत. तर दुसरीकडे काव्याला हे बघून खूप जेलस फील होत आहे आणि काव्याचं तेच सुरू आहे सगळ्यांना बोलणं की डिव्होर्स घेऊया, मला इथून निघून जायचं आहे वगैरे वगैरे. तर त्याला बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय होणार आहे. एपिसोडची सुरुवात होते जेव्हा जीवा टेरेसवरून खाली उतरत असतो, तर रम्या तिथे येते आणि ती बघते की जीवा टेरेसवर काय करतोय. तर मग ती जीवाला थांबवते आणि म्हणते, जीवा तू टेरेसवर काय करतोय. लगेच तिची नजर काव्यावर पडते, कारण काव्या पण खालीच येत असते टेरेसवरून. ती अशी घाईघाईत खाली येते, कारण ती ऑलरेडी खूप रागावलेली असते आणि ती अशी खाली उतरते आणि नंतर ही रम्या तिला बघते आणि ती जीवाला विचारते की काव्या टेरेसवर काय करत होती. अच्छा, ती जे झालंय ते खूप घुसमटली आहे, त्यामुळे म्हणून मोकळी हवा खायला गेली असणार वरती. पण मग तू वरती काय करत होता, तुम्ही दोघे वरती काय करत होते, असे क्रॉस क्वेश्चन रम्या जीवाला विचारत आहे. आणि जीवा तिला म्हणतो की मी तिला समजवायला गेलो होतो, काही टोकाचं पाऊल घेऊ नकोस वगैरे, हे मी तिला समजवायला गेलो होतो. आणि जीवा पण तिथून निघून जातो. रम्या विचार करते की जेव्हा काय समजवायला गेला असेल हिला. अरे असं तर नाही तर नंदिनी सारखा हा पण तिला समजवायला गेला असेल की डिवॉर्स घेऊ नको हे ते. अरे देवा, या नंदिनीने तर सगळ्यांना बदलवूनच टाकलं. त्यानंतर आपण बघतो की काव्या रागामध्ये रूम मध्ये येते आणि तिच्या मागे मागे तिथे नंदिनी येते. वापस नंदिनी तिला समजवण्याचा प्रयत्न करते. काव्या म्हणते की ताई बास झालं, बास झालं, मी आता बोर झाले, केव्हापासून आपण तेच बोलतोय आणि तू मला समजवणार आहे, मी ऐकणार नाहीये, आता बास झालं ताई. तर नंदिनी म्हणते की काव्या थोडं समजून तर घे. असं नाहीये की मी सगळं एक्सेप्ट केलेलं आहे. जसं तू माझ्यामध्ये आसरा ढूंढत आहे, तसंही मी पण तुझ्यामध्ये सपोर्ट शोधत आहे. भले मी म्हणत आहे की जे झालं ते मान्य करूया. अ, परंतु मलाही काहीच माहिती नाहीये. समोर पूर्ण अंधार आहे. मला समोरचा काहीच रस्ता दिसत नाहीये. आपल्यामध्ये साम्य हे आहे की आपलं दोघींचंही लग्न जबरदस्तीने झालेलं आहे. परंतु एक मोठा डिफरन्स हा आहे की तू ते लग्न तोडण्याच्या मागे आहेस आणि मी ते लग्न तोडण्याऐवजी बाकी जे पण मार्ग असतील, तो मार्ग अवलंबण्याच्या मागे आहे. त्यामुळे नंदिनी तिला परत एकदा समजावून सांगते आणि नंदिनी म्हणते की आई-बाबा येणार आहेत आज. काव्या खुश होते ऐकून. अरे थँक गॉड, शेवटी आई-बाबांना तरी कळाली आपली व्यथा. ते आता आपल्याला घेऊन जातील इथून. नंदिनी म्हणते की कायमचं नाही, मांडव परतनीसाठी ते येणार आहेत. काव्य हे ऐकून हताश होते आणि नंदिनी तिला म्हणते की बरं खाली चल आता जेवायला, सगळेजण तुझी वाट बघत आहेत. आणि नंदिनी तिथून निघून जाते. काव्य विचार करते की चला चांगलंच आहे. एकदा का मी घरी गेली ना, वापस इकडे मी येणारच नाही. कायमची मी आता घरीच जाणार, असं ती डिसाईड करते. त्यानंतर दुसरीकडे आपण बघतो की वसू आत्या आणि मंजू आत्या किचनमध्ये स्वयंपाक करत आहेत, भाजी बनवत आहेत. आणि मंजू आत्या म्हणते, काय दिवस आले, 2-2 सुना घरी असूनही आपल्यालाच काम करावं लागत आहे. आणि मी एकतर त्या हेल्परचे पण पैसे काढणार आहे, किती सुट्ट्या घेते ते वगैरे वगैरे. मंजुताई म्हणते, वसुताई म्हणते की अगं असू दे गं, तसं आपण त्या दोघींच्या लाईफमध्ये एवढी मिरची लावलेली आहे की आता तेच त्यांना अ, त्यातूनच त्यांना टाइम नाही भेटत आहे. कुठे ते इकडे त्यांचं हे करतील. आपण तोपर्यंत बनवूया भाजी, काही हरकत नाही. तसंही कामचोर कुठली आपली रम्या पण सुद्धा आहे. तिला मी भेंडी काप म्हटलं होतं. ती म्हणाली की माझे नेल खराब होतील म्हणून ती काही केलंच नाही. तोपर्यंत रम्या तिथे येते आणि रम्या म्हणते, काय तुम्ही काय बोलत आहात माझ्याबद्दल? काय बुराई करत आहात? तर आणि रम्या म्हणते, आई जरी मी स्वयंपाकात काम करत नसते तरी माझं लक्ष बाकीकडे आहे हां. बाकी सगळ्या गोष्टींकडे मी लक्ष ठेवून आहे. आणि की काही आपल्याला सुराग वगैरे भेटतो का? मग वसुआत्या म्हणते की भेटलं का मग काही? सांग काही भेटलं तर. रम्या म्हणते, तसं काही ठोस काही नाही भेटलं, परंतु मी जीवा आणि काव्याला आज एकत्र पाहिलं. मग वसुआत्या पण टेन्शनमध्ये येते की जीवा आणि काव्याला एकत्र? रम्या म्हणते, हां. बहुतेक काव्य त्याला समजावून सांगत असेल, कन्व्हिन्स करत असेल की डिव्होर्स घे म्हणून. परंतु अ, जीवा काही कन्व्हिन्स झाल्यासारखं मला वाटलेलं नाही. उलट जीवानेच तिला समजावलं असं मला वाटत आहे. त्यानंतर रम्या सांगते की आपण चेंज करूया थोडासा प्लॅन. आणि ती तिच्या आईला वसुआत्याला म्हणते, तू काव्यासाठी खूप तिखट राहा. तू एकदम तिखट मिरचीसारखी. त्या भेंडीच्या भाजीत खूप सारं तिखट टाकते आणि म्हणते की आई तू ही आहेस. एकदम काव्यासोबत तू एकदम लिमिट क्रॉस कर आणि एकदम कडक वाग. आणि नंतर ती वरून साखरही टाकते भाजीमध्ये आणि म्हणते की हे साखर म्हणजे मी आहे. मी एकदम या सारखेच्या पाकासारखं तिच्यासोबत वागणार आहे आणि गोड गोड बोलूनच डिव्होर्स घेण्यासाठी तिला मी पूर्णपणे कन्व्हिन्स करणार आहे. तर असा हा प्लॅन आहे. हा प्लॅन जर व्यवस्थित चालला तर काव्या तर इथून निघून जाणारच आहे. आणि नंतर मग ते खुश होतात. दुसरीकडे सगळेजण जेवायला येतात डायनिंग टेबलवर. तिथे वसुआत्या, नंदिनी आणि जीवाला चिडवत असतात. पहिले वसुआत्या म्हणते की अरे नंदिनीच्या ताटामध्ये हलवा नाहीये, वाढ ना तिला. तुझ्या बायकोच्या ताटामध्ये हलवा नाहीये. तिथे काव्या पण असतात. जीवा पहिले काव्याकडे बघतो. मग तो नंदिनीला हलवा वाढतो. काव्याला हे बघवतच नाहीये. परंतु आता काय करावं? बघावं तर लागणारच आहे. अ, तीच वेळ पार्थची सुद्धा आहे. त्यानंतर वसुआत्या म्हणते की आमच्या जीवाला वेगवेगळं खायला खूप आवडतं. त्याला टेस्टी टेस्टी खायला खूप आवडतं. परंतु आमचा पार्थ तसा नाही. तो ताटामध्ये जे येईल तो निमूटपणे खातो बरं का काव्या. असं वसुआत्या बोलत आहेत आणि त्या दोघींनाही चिडवत आहेत. त्यानंतर मानिनी सुद्धा म्हणते, हां, ते म्हणतात ना की नवऱ्याच्या हृदयाचा
दरवाजा हा त्याचा खाण्यामधून असतो आणि वसुधा म्हणते, "हां, बरं का नंदिनी, त्याला तू छान-छान खाऊ घातलंस ना, की नवऱ्याचं प्रेम भेटण्यासाठी फक्त त्यांना छान-छान खाऊ घालायचं असतं." अ, हे ऐकून काव्या आणि पार्थ सुद्धा जेलस फील करतात. परंतु तिकडे आपण बघतो की प्रेमाचा जेव्हा वर्ड येतो तेव्हा जिव्हाळा ठसका लागतो आणि जिव्हाळा लगेच जसा ठसका लागतो तसा नंदिनी आणि काव्य एक सोबतच ग्लास समोर करतात आणि जिवा ते बघतो आणि जिवा नंदिनीचा ग्लास हाती घेतो आणि पाणी पितो. तर हे बघून काव्याला खूप राग येतो आणि ती तिथून निघून जाते. हे बघून वसू आत्याला राग येतो आणि म्हणतो, "हिला थोडी सून म्हणून आणलंय ना मानीन तू? बघ हिचे तेवर कसे आहेत. अजूनही ही कशी वागत आहे. मोठ्यांशी कसं वागावं, मोठ्यांसमोर कसं वागावं, हिला काहीही अक्कल नाहीये. संस्कार कसे पडलेले आहेत." आणि मग वसू आत्या नंदिनीला बोलते त्या विरोधात, की म्हणते, की "तुमच्या घरी असंच चालतं का गं? कधीही उठायचं, चालत-चालत ब्रश करायचा, कुठल्याही वेळी जेवण करायचं, बेडवर बसून जेवण करायचं, रात्री 2-2 वाजता पिझ्झा मागवायचा. असंच चालतं ना तुमच्या घरी? संस्कार काही गेलेलेच नाहीयेत. हे जर मी केलं असतं ना, तर माझ्या सासूने मला जळक्या लाकडाने मारलं असतं. हे जर माझ्या मुलीनेच केलं असतं ना रम्याने, तिला मी 2 थोबाडीत मारल्या असत्या." तर वसू आत्या अशी भडकलेली आहे आणि ती नंदिनीलाच त्याबद्दल बोलत आहे. नंदिनी म्हणते, की "अ, अ, माफ करा वसू आत्या, परंतु काव्य अशी नाहीये. काव्य भलेही बोलत असेल अशी जे वाटेल तिच्या मनामध्ये, परंतु ती मनाने खूप चांगली आहे." आणि नंदिनी हात जोडते आणि म्हणते वसुदेवला, "वसू आत्या, मी तुमचे हात जोडते, परंतु काव्याला असं काही बोलू नका. तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा." त्यानंतर पार्थ आणि जीवाला सुद्धा वाईट वाटतं जेव्हा नंदिनी हात वगैरे जोडते. तेव्हा पार्थ पण ओरडतो वसुआत्यावर आणि म्हणतो, "बास झालं वसुआत्या. केव्हाच आल्यापासून बघतोय तेच बोलणं सुरू आहे." पार्थ बोलतो तिकडे जीवा पण बोलतो, की "बस करा आता आत्या. तेच टॉपिक सुरू आहे केव्हाचा." म्हणजे ते ऐकून आता बोर झालेला आहे माणूस. कुठला दुसरा टॉपिक नाहीये का आपल्याकडे? दुसरा टॉपिक काढूया ना काहीतरी आणि जर दुसरा टॉपिक नसेल काहीतरी तर शांत बसून इथे जेवण करूया आणि आपापल्या खोलीमध्ये जाऊन आराम करूया. पार्थ आणि जीवा वसुआत्याला थोडंसं रागवतात आणि वसुआत्या म्हणते, "बघ, बघ मानिनी, तुझी दोन्ही मुलं आतापासूनच आपल्या बायांच्या साईड घ्यायला लागल्या. असं नाही व्हायचं की एका महिन्यामध्ये या बाया त्यांच्या नवऱ्यांना घर करून घेतील." नंदिनीला हे ऐकून वाईट वाटतं. परंतु मानिनी म्हणते, की "वसू आत्या, बास करा आता. आणि मी फक्त माझ्या घरी सुना नाही आणलेल्या आहेत. मी माझ्या मुलांसाठी त्यांचे जोडीदार आणलेले आहेत. त्यामुळे मी माझ्या सुनांना पूर्ण हक्क दिलेला आहे, की ते त्यांच्या जोडीदारावर त्यांचा पूर्ण हक्क आहे आणि ते त्यांची लाईफ त्यांना जगू द्या." तर मानिनी एक खूप छान अशी सासू ठरलेली आहे आणि ती म्हणते, की मी पूर्ण त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. कारण ते त्यांचे जोडीदार आहे. त्यांच्यासोबत त्यांना कसं वागायचं, काय करायचं ते त्यांनी ठरवावं. आणि मानिनी पार्थला म्हणते, की "पार्थ जा काव्याला जेवायला घेऊन ये." आणि इकडे ती नंदिनी आणि जिवाला म्हणते, की "तुम्ही जेवण करायला सुरुवात करा." तर इथेच एपिसोड सुद्धा संपतो. तर येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण बघतो, की काव्या ऑलरेडी तिला खूप राग आलेला आहे. ती रूमचे सामान असं अस्ताव्यस्त करते. मग ती बाथरूममध्ये जाते आणि शॉवर घेते तशीच. तर तिथे पार्थ आलेला असतो आणि मग काव्या पार्थला समजावून सांगते किंवा कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते, की पार्थ आपण डिव्होर्स घेऊया. अ, तर आता बघूया इंटरेस्टिंग असेल, की पार्थ या गोष्टीवर कसा रिएक्ट करेल? पार्थ डिव्होर्स घ्यायला रेडी असणार आहे का? पार्थच्या मनामध्ये काय आहे? दुसरीकडे आपण बघतो, की जीवा पण खूप तुटलेला आहे. तो बाहेर गेलेला आहे. तो बाहेर जाऊन दारू पितो. तो दारू पिऊन घरी येतो आणि तिथे नंदिनी त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. तिथून मानिनी सुद्धा नंदिनीला म्हणते, "काय आहे गं? कोण आलेला आहे? जीवा आलाय का?" तर ते नंदिनी जीवाला सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे आणि इथेच एपिसोड चा अपडेट सुद्धा संपलेला आहे. तुम्हाला आजच्या एपिसोडचा अपडेट कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि उद्याच्या एपिसोडच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.